दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त असा मोकळा सळसळीत रेड राईस कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त असा खाण्यासाठीही टेस्टी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी घेतलेले आहेत बघा बासमती तांदूळ। हे मी जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवलेले होते बघा। छान असे मस्त फुललेले आहेत आणि छान असे भिजलेलेही आहेत। स्वच्छ धुवून घेऊन मग भिजत घालायचे आहे। आता येथे मी घेतलेलं आहे पाणी आणि उकळवून घ्यायचं आहे पाणी। त्यामध्ये आपण जे तांदूळ घेतलेले होते भिजवलेले ते यात टाकायचे आहे बघा आणि छान असे मोकळ्या पाण्यात सळसळीत असे उकळवून घ्यायचे आहेत। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। छान असे उकळलेले आहेत बघा आणि एका भांड्यात आता आपण हे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा सळसळीत झालेला आहे तांदूळ। आता मी येथे घेतलेला आहे लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या आणि लाल तिखट काश्मीरी लाल मिरची मी येथे वापरलेली आहे बघा। आणि आपण जो तांदूळ घेतला होता शिजवून त्यामध्ये आता हे घालायचे आहे पेस्ट। छान असा लाल कलर येण्यासाठी आपण हे वापरलेलं आहे बघा। आणि लसणाची टेस्ट ही खूप छान लागते आणि त्यामुळे राईस खूप सुंदर लागतो खाण्यासाठी। अशा प्रकारे सर्व बाजूंनी व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं आहे बघा। ते मस्त असा लाल कलर आलेला आहे बघा, त्याला जबरदस्त दिसत आहे आणि तुम्ही तांदूळही बघू शकता एकदम मोकळे सळसळीत असे झालेले आहे। आता इथे मी घातलेलं आहे बघा तेल। आता घालायचे आहे त्यामध्ये मिरच्या, 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत बघा। जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे 8 ते 10 कढीपत्ता पानं, बारीक चिरलेला कांदा ही छान परतला की त्यामध्ये घालायचा आहे आपण येथे लसूण, अद्रक आणि 1 ते 2 मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे बघा, हिरव्या मिरच्यांची, ती घालायची आहे। छान अशी टेस्ट येते बघा त्याने मस्त अशी। आता घालायचं आहे मीठ। आपण आधीही थोडंसं मीठ त्याला वापरलेलं होतं त्यामुळे चवीनुसारच मीठ घालायचं आहे। लाल तिखट घालायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल आणखी तिखट तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीही घालू शकता आणखी। आता जो तांदूळ आपण घेतलेला होता भात तो घालायचा आहे आणि घालायचे आहे जिरं पूड। छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी। छान असा मसाला मिक्स झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता जबरदस्त असा कलर आलेला आहे आणि दिसायलाही खूप मस्त दिसत आहे। एकदम सळसळीत मोकळा सळसळीत आपला इथे राईस तयार झालेला आहे बघा। आणि शेवटी घालायची आहे कोथिंबीर। तुम्ही बघू शकता कलर स्ट्रक्चर एकदम मस्त आलेला आहे आणि अशाच प्रकारे आपला इथे राईस मस्त तयार आहे बघा। 1-2 ते 3 मिनिटे तुम्ही इथे वाफळून घेऊ शकता आणखी, जेणेकरून थोडीशी कसर राहिली असेल तर तीही भरून निघेल। आणि अशाच प्रकारे आपला मस्त लाल राईस इथे तयार आहे बघा। मस्त गरमागरम जबरदस्त टेस्ट लागते। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बघा। नक्की ट्राय करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।